मैंने अपनी ज़िंदगी इस पार्टी के लिए बर्बाद किया हूँ, कोई अपनी ज़िंदगी इस पार्टी के लिए बर्बाद ना करे। मैंने बीजेपी पार्टी के लिए 27 दिन की जेल देखा हूँ। अमरावती दंगे में मुझे मुख्य आरोपी बनाया गया था, जो कि बीजेपी पार्टी का मोर्चा था। आम्हाला काय माहित नाही आहे काय कोणाचे लाल चाटते, कोणाच्या बंगल्यावर जाऊन बसतात ते दारू पिणे आणि लोकांना त्रास देणे, कार्यकर्त्याचा वापर करून घेते। त्यांचा कोणता कार्यक्रमातला भारतीय जनता पार्टीचा तेव्हा कार्यक्रमासाठी कार्यकर्ता गोळा करायला आम्हाला लावायचं, लोक आम्हाला जमा करायला लावायचं। कार्यक्रमासाठी पैसे नाही यायचं, आमच्याकडून 2-2, 3-3 हजार रुपये घ्यायचे। कोणाच्या बाबांनी शिकवलं? आम्ही रिकामे नाही आहोत। ज्याला झालं कुत्रं ओळखत नाही त्याला तुम्ही तिकीट दिली। एक कार्यकर्ता नाही आहे त्या व्यक्तीवर। 2 महिने झाले तो फक्त पक्षात आला, त्याला सरचिटणीस बनवलं। जैसा कि आप सभी को पता है, अभी हाल ही में कल टिकट वाटप का प्रदर्शन हुआ है यहाँ पे जोन में, जो कि मैं एक दुर्भाग्य बात बताना चाहता हूँ आपको। नेता लोग हमेशा कहते हैं कि ये चुनाव कार्यकर्ताओं का चुनाव है, लेकिन इसमें कल देखने को मिला है कि पूरे नेताओं को टिकट मिली है। और सबसे बड़ा दुर्भाग्य एक ही कहूँगा मैं कि कांग्रेस के जो पदाधिकारी है, जो कि नेता है, नगर सेवक रह चुके हैं, उसको कल प्रभाग क्रमांक 12 से टिकट दी गई है और मेरी टिकट काट के टिकट दी गई है। जिसने नरेंद्र मोदी साहब का पुतला जलाया था, गाली दिया था, अपमान दिया था, उनके बैनर को लात मारा था, वो बंटी हुसैन को कल बीजेपी पार्टी ने अमरावती से टिकट दी है, हमारे प्रभाग से। अब मुझे ऐसा लगता है कि भाजपा पार्टी ये भाजपा पार्टी नहीं रही है। जल्दी कांग्रेस में इसका समीकरण होगा और जल्दी आने वाले कुछ दिनों में MIM के भी नगर सेवकों को ये संरक्षण देंगी और भाजपा का नामो निशान ऐसे ख़त्म होने वाला है, इतना मैं ज़रूर कहूँगा। भाजपा का आज कम से कम 15-20 सालों से कार्यकर्ता रह चुका हूँ। भारतीय जनता पार्टी ने मुझे 2012 में सदस्य बनाया था। 2017 में भारतीय जनता पार्टी ने मुझे शहर जिला उपाध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा में पद दिया था। उसके बाद में अभी मैं भारतीय जनता पार्टी उत्तर भारतीय मोर्चा का शहर अध्यक्ष की जिम्मेदारी निभा रहा था। मुझे उन्होंने 2 दिन पहले आश्वासित किया था कि आप जेंट्स से मत लड़िए, आप लेडीज़ में तैयारी कीजिए, आप लेडीज़ के डॉक्यूमेंट बनाइए। और कल यहाँ पे जाके इन्होंने डायरेक्ट ही बी फॉर्म डायरेक्ट दिया है, किसको? बंटी हुसैन को, जो कि कांग्रेस का एक नगर सेवक है। मेरा आप सभी से, आपके माध्यम से एक निवेदन, हाथ जोड़ के विनती है कि मैंने अपनी ज़िंदगी इस पार्टी के लिए बर्बाद किया हूँ, कोई अपनी ज़िंदगी इस पार्टी के लिए बर्बाद ना करे। मैंने बीजेपी पार्टी के लिए 27 दिन की जेल देखा हूँ। अमरावती दंगे में मुझे मुख्य आरोपी बनाया गया था, जो कि बीजेपी पार्टी का मोर्चा था। उसमें भी मैंने अपनी जान की परवाह ना करते अपना खून बहाया हूँ, लेकिन पार्टी ने उसकी भी कदर नहीं की और पार्टी ने कांग्रेस के उम्मीदवार को टिकट देके यहाँ पे साबित कर दिया कि बीजेपी पार्टी अब कार्यकर्ताओं की पार्टी नहीं रही है। हमारे जैसे कार्यकर्ताओं का उसमें कोई नामो निशान नहीं रहा है। आने वाले समय में जरूरी पार्टी को उसकी जगह दिखाने के लिए हम पूरी ताकत से भिड़ेंगे। जय श्री राम। कोर कमेटी के सभी नेता हैं, मैं किसी एक नेता का नाम नहीं लेता हूँ, लेकिन मेरा बीजेपी पार्टी से कोई विरोध नहीं है, लेकिन मेरा एक ही है कि बंटी हुसैन जैसे व्यक्ति को तुमने भाजपा में प्रवेश क्यों दिया और टिकट क्यों दिया, जो कि नरेंद्र मोदी साहब का अपमान करता था, जिसे हम भगवान समझते हैं। सम्माननीय नरेंद्र जी मोदी के साथ में जिसने गाली गलौज किया है, उसको तुम टिकट दे रही है, तो ये बीजेपी नहीं रह गई है। बोलो महाकाली माता की जय, भारत माता की जय। आज आम्ही पत्रकार भवनपाशी आहो उभे, राजापेठ पोलीस स्टेशनच्या मागे आहो आम्ही। आज आमचे जे हिंदुत्ववादी संघटनाचे लोक आहे और जो 20-25 वर्षापासून बीजेपी पासून जे सोबत आहे, जे त्यांची जे जीवदान देत होते, माझे सर्व शिष्याची सर्वांची तिकीट यांनी कापलेली आहे और हे तिकीट काही तिकीट विकलेली आहे। याच्यासाठी हम लोग इथं आलेले आहो। तो याच्यात जे आपले जे बीजेपीचे जे वरिष्ठ जे आहे, जे शिवराय कुलकर्णी यांना माझ्यासोबत काही बर्ताव बरोबर केले नाही, डोळे दाखवले और माझे शिष्याला तिकडे घेऊन जेव्हा माझे तोंडावर तर नाही म्हटलं त्यांना, त्या शिष्याला असं म्हटलं की तुझे महाराजले मी बघून घेईन म्हणते। आम्ही बीजेपीचे नेता आम्ही काही करू शकतो, म्हणजे आमची मनमानी आहे म्हणते, आमची मनोपल्ली आहे। अगर मी तो म्हणतो कधी असं मायावर कधी अन्याय ज्या दिवशी होईल त्याच दिवशी अमरावती शहराचे सर्व लोक, हिंदू लोक भी और मुस्लिम लोक भी माझे शिष्य आहे, ते सर्व माझ्यासाठी उभे राहणार आहे। अगर मला जीवाची काही झाला तो हे लोक जबाबदार राहील। और EVM मशीनमध्ये यंदा मी एक जागृत करतो,
आता जे इलेक्शन झाले विधानसभाचे इलेक्शनमध्ये बी मी बाबासाहेब आंबेडकर चौकमध्ये मी मीडियाच्या माध्यमातून आवाहन केलं होतं की यंदा EVM मशीनमध्ये घोळघपला व्हासारखा दिसून राहिला, तसंच घडला आहे. तो माझी भविष्यवाणी कधी फेल होत नाही. यंदा मी सांगून अमरावतीवरून की अमरावतीमध्ये बंडेरामध्ये सर्व ठिकाणवर EVM मशीनमध्ये कॉर्पोरेटर इलेक्शनमध्ये EVM मशीनमध्ये घपला होणार आहे. जेवढे पार्टीचे लोक उमेदवार उभे आहेत सर्व त्या दिवशी लक्ष ठेवायचे EVM मशीनवर. अगर असा काही घडला तुम्ही तुमच्या सोबत राहीन और आपण आपले मुख्यमंत्री साहेबांना सेंटर गव्हर्नमेंट मोदी आपले देशाचे पंतप्रधान मोदीला आपण कंप्लेंट बी करा. हे EVM मशीनमध्ये घपला होणार आहे. यांची EVM मशीनची सेटिंग चालू आहे, हे गॅरंटीने मी म्हणून राहिलो. सेटिंग वरवाले जे लोक आहे वरवाले लोकच करते. याचं सॉफ्टवेअर इंजिनिअरचे कार्यक्रम असते याच्यात और मुख्य असते त्यांची इशारा होईल तेव्हा ते काम होईल, कारण की गव्हर्नमेंट त्यांची आहे. हे म्हणतो की माझी इच्छा अशी आहे की हमारे देशचे प्रधान नरेंद्र मोदी एवढे हिंदुत्ववादी आहे और हमारे महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस सर मुख्यमंत्री एवढे लाडके आहे. तो माझी इच्छा अशी आहे चाहे कोणी पार्टी असे, चाहे BJP पार्टी असे, अनेक कोणी पार्टी असे, EVMमध्ये घपला घोटाळा करू नका और आमचे मुख्यमंत्री नाव बदनाम होऊ नका देऊ. बस हे मी आवाहन करत आहोत. माझे जीवाला काही धक्का लागान तो शिवराय कुलकर्णी राहील. जय श्रीराम. मी डॉक्टर कवलजीत पांडे, प्रदेश अध्यक्ष राष्ट्रीय श्रीराम सेना. आम्ही एक हिंदुत्ववादी संघटन चालवतो. आम्ही त्यांच्या हिंदुत्ववादी संघटन चालवत असताना आम्ही भारतीय जनता पार्टीचे सदस्य आहोत आणि कार्यकर्ता आहोत, सक्रिय कार्यकर्ता आहोत. आमच्यावर भारतीय जनता पार्टीची मुलाखत घेऊन मग आमचे परिचय करून आम्हाला तिकीट द्यायचं हे ठरवलं. मग मुलाखत कशासाठी घेतली तुम्ही? फक्त पैसे जमा करासाठी. प्रत्येक कार्यकर्त्यातून तुम्ही 1000 रुपये घेतले आणि मुलाखता घेतल्या, म्हणजे ते पैसे तुम्ही घरी भरून राहिले आणि इलेक्शनसाठी आमच्याकडून तुम्ही फंडिंग मागून राहिले. मग आम्ही कार्यकर्त्यांनी करावं काय? आम्ही आमचा कामधंदा घरदार सोडून आम्ही संघटनासाठी आणि भारतीय जनता पार्टीसाठी कार्य करतो. आणि तुम्ही सामान्य कार्यकर्त्याला तुम्ही तिकीट न देता पैशासाठी आणि घराणेशाही चालवासाठी, पाटीलकी चालवासाठी तुम्ही तिकिटा देता, हे चुकीचा पद्धत आहे. मुलाखतीमध्ये सगळ्यात पहिले जात विचारल्या जाते. का बाय तुम्ही जात विचारता आम्हाला? का जात विचारता? जात विचारून तुम्ही तिकिटा देऊन राहिले का? भारतीय जनता पार्टी मग हिंदी भाषिकचा आहे भारतीय जनता पार्टी. मग वरच्या सेंट्रलवर बसलेले अमितजी शाह हे हिंदी भाषिकच आहे, मोदीजी हिंदी भाषिक आहे. मग हे सर्व लोकांना मग खाली उतरा. हां, म्हणजे याचा अर्थ हे भारतीय मराठी जे हे करत आहे, हिंदी भाषिक आणि मराठी भाषिकचं करत आहे, तुम्ही वरच्या लोकांचा मग द्वेष करता का? कोणत्या प्रभागातून आपण तिकीट मागितलं? मी प्रभाग क्रमांक 11 मधून तिकीट मागितली होती, या जागेसाठी सर्वसाधारणसाठी. माझी तिकीट डावलून दुसऱ्या महिलेला तिकीट देण्यात आली, जिथे की पुरुषालाही तिकीट चालते. त्या महिलेचं काहीच योगदान नाही आहे प्रभागामध्ये. काय उमेदवाराचं नाव काय त्या? ते सरदार म्हणून एक उमेदवार आहे महिला. मला तिकीट देण्याच्या जागी तिला का दिली? माझा ते स्थानिक लेवलचे नेते जे अध्यक्ष आहे इच्छे, ते कॉर्पोरेट कंपनी चालवणारा त्याला तुम्ही शहराचा अध्यक्ष बनवलो, त्याचा काय लेन देणं? शहरात काय योगदान आहे? त्यांनी काय केलं? कोणत्या आंदोलनात होते ते? केस आम्ही लावायचे? मागं एक माणूस नाही, आम्ही कार्यकर्ता असून आम्ही मेहनत करून राहिलो, ते लोक काय करून राहिले? अशा लोकांना तुम्ही शहर अध्यक्ष बनवतात. कोणत्या नेत्याच्या कारणी अध्यक्ष बनवलं? आम्हाला काय माहीत नाही आहे काय? कोणाचे लाल चाटते, कोणाच्या बंगल्यावर जाऊन बसतात ते साले. फक्त दारू पिणे आणि लोकांना त्रास देणे, कार्यकर्त्याचा वापर करून घेते. त्यांचा कोणता कार्यक्रमातला भारतीय जनता पार्टीचा, तेव्हा कार्यक्रमासाठी कार्यकर्ता गोळा करायला आम्हाला लावायचं, लोक आम्हाला जमा करायला लावायचं. हां, कार्यक्रमासाठी पैसे नाही यायचं, आमच्यातून 2-2, 3-3 हजार रुपये घ्यायचे. हे कोणाच्या बाबांनी शिकवलं? आम्ही रिकामे नाही आहो. आम्ही त्यांना अवकाश दाखवून देऊ की आम्ही काय आणि तुम्ही काय. ह्या इलेक्शनमध्ये त्यांची सीट निवडून येणार नाही. प्रभाग क्रमांक 12 मध्ये त्यांनी घराणेशाही चालू, घरातच तिकिटा दिल्या. त्यांच्याच नातेवाईकाचे 11 मध्ये त्यांनाही तुम्ही तिकीट दिली. सर्वात चांगला मुलगा सर्व पुऱ्या अमरावती जिल्ह्याला माहीत आहे की भूषण बरतोडे हा त्या सीटच्या लायकीचा होता. रुक्मिणी गणेशोत्सव मंडळ चालवणारा जो एवढा मोठा मंडळ चालवतो, त्या मुलाची तुम्ही तिकीट कापून, ज्याला साला कुत्रं ओळखत नाही त्याला तुम्ही तिकीट दिली. एक कार्यकर्ता नाही आहे त्या व्यक्तीजवळ. 2 महिने झाले तो फक्त पक्षात आला, त्याला सरचिटणीस बनवलं, त्याला तुम्ही तिकीट दिली. तुम्ही पदही घ्या, तिकीटही घ्या. मग कार्यकर्त्यांना काय काय सतरंजी उचलत राहू का आम्ही? हे आमची मागणी आहे. आणि वरिष्ठांनी याच्यावर ॲक्शन नाही घेतली तर याच्यावरही तीव्र आंदोलन आम्ही करू. आणि हे पुरे जितकेही दुखी कार्यकर्ता आम्ही आहोत ते सगळे एकजूट होणार.